चला फिल्डिंग त्वरित लावून घ्या. तेजस दादा आणि टीम मीत 11 जीवदानी बाबन डोंगरी संघ. कारण आयोजक आम्हाला सांगतात की फिल्डिंग त्वरित लावून घ्या. चला
पंचांचा ग्रीन सिग्नल आला. मॅचला होती सुरुवात. पहिल्या फेरीतील अंतिम लढत, आज अंतिम दिवस. पहिला बॉल जीतचा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता मयूरचा, परंतु चांगली फिल्डिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मिडॉनच्या दिशेने फिल्डर त्या ठिकाणी तैनात आपल्याला पाहायला मिळतोय. एक दर्जेदार मॅच आपल्या समोर रंगताना पाहायला मिळते. गर्जन 11 कोपरखेरणे त्यांच्याच अगेन्स्ट टीम मित 11 जीवदानी बामणडोंगरी. दोन्ही बलाढ्य टीममध्ये एक चांगलं बॅटल रंगताना आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर द विकेट समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु या क्षणाला टिपलाय हा झेल आणि एक महत्त्वाचा विकेट प्राप्त केलाय. ज्या विकेटसाठी जाळं विणलं त्या जाळ्यामध्ये फलंदाज अडकलाय. मयूर पन्ना फलंदाज गमावल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना आपल्याला पाहायला मिळतो. राजू कंक खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. एक महत्त्वाचा विकेट प्राप्त केला जीत खोत, अपकमिंग रायझिंग स्टार रायगड ग्रामीण क्रिकेटमधला, ज्या गोलंदाजाने कमी वयामध्ये भरपूर चांगली प्रगती टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये केली. आपल्या वेगाच्या जोरावर सातत्याने टीम जीवदानी बामणडोंगरी या टीमला वर्चस्वामध्ये ठेवणारा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आज मित 11 जीवदानी बामणडोंगरी या नावाने संघ मात्र खेळताना पाहायला मिळतोय. नशीबजी भोईर जे पुरस्कर्ते आहेत या टीमचे. या बॉलवर लॉफ्ट केलाय कव्हरच्या दिशेने. डीपमध्ये फिल्डर होता दर्जेदार झेल आर्यन नाईकने टिपलाय. तू चलतो मे आया या प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळते. फलंदाज मयूर पन्नायकर बाद झाल्यानंतर राजू कंक देखील बाद होताना पाहायला मिळते. दुसरा धक्का. गोलंदाज जीत खोत कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु लाईन चांगली होती, लाईन मिस केली. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये एक मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली. 4 बॉलमध्ये अजूनही एकही धाव खर्च केली गेलेली नाही. अनिकेत मुकादमने ते पहिलं निर्धाव षटक हाताळलं होतं. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत या ओव्हरमधले. पुन्हा एकदा 5वा बॉल देखील निर्धाव स्वरूपाचा आलाय. आपल्या वेगाच्या जोरावर, कौशल्याच्या जोरावर पूर्णपणे प्रतिस्पर्धी टीमच्या विरुद्धमध्ये गोलंदाजी करत असताना वर्चस्वामध्ये आलाय सध्याच्या घडीला जीत खोत. वेग भरपूर होता, परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. या स्पर्धेतील दुसरं मेडन षटक मायबाप प्रेक्षकांना पाहायला मिळेल की अशी प्रतीक्षा प्रत्येक मायबाप प्रेक्षकाला लागली. या बॉलवर लॉफ्ट केलाय. टायमिंग चांगलं होतं. कव्हरच्या दिशेने डीपमध्ये फिल्डर आर्यन नाईक बॉल जज करेल. लाजवाब थ्रो, काय थ्रो आहे, अप्रतिम. अक्षरशः प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या या फिल्डरसाठी, ज्या प्रकारे त्याने थ्रो केला. 1 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतोय. 4 ओव्हरची मॅच आणि पहिल्या ओव्हरमध्ये अवघी 1च धाव त्याने खर्च केली. 2 महत्त्वाचे विकेट प्राप्त केले आणि टीम मित 11 जीवदानी बामणडोंगरी या टीमला वर्चस्वामध्ये आणले सध्याच्या घडीला. या मॅचमध्ये पॉवर प्लेचं पहिलं षटक होतं. 2 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर होते. त्यांना बेदून मोठमोठे स्ट्रोक खेळायचे होते, परंतु पूर्णपणे
चांगल्या दर्जाची गोलंदाजी बॉलर जी कोचच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. स्पेल नंबर 2 आणि क्रिश म्हात्रेला इन्व्हाइट केले. आज जरूर कौतुक करावं लागेल तेजसजी म्हात्रे यांचं, कारण गावातील प्रत्येक युवा खेळाडूला एक चांगला प्लॅटफॉर्म त्यांनी या टीमच्या माध्यमातून निर्माण करून दिलं. भरपूर संघर्ष त्यांनी केला, त्याचं सामर्थ्य देखील मिळालं. आज जर आपण पाहिले तर रायगड ग्रामीण क्रिकेटमध्ये एक मातब्बर संघ म्हणून देखील टीम जीवदानी बामणडोंगरी या संघाला आपण सातत्याने पाहत असतो आणि आज मीत 11 या नावाने संघ मात्र खेळताना पाहायला मिळतोय. 1 ओव्हरमध्ये 1 रन आतापर्यंत खर्च केली. त्यानंतर स्पेल नंबर 2 दुसऱ्या षटकासाठी क्रिश म्हात्रेला इन्व्हाइट केले. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल. राऊंड द विकेट. पहिलाच बॉल, या बॉलवर बिगिट केलाय. राहुलच्या बॅटमधून येतोय. ज्या फटक्याची प्रतीक्षा होती गर्जना 11 कोपरखेने या टीमला, ती प्रतीक्षा मात्र खऱ्या अर्थाने संपली आणि हा येतोय लॉंग अँड हाय षटकार. जे उद्योजक आहेत आणि त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. वेलकम पियुष दादा, आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. कट करण्याचा प्रयत्न होता परंतु लाईन मिस केली. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगली स्पर्धा उदयास आली. शिवशंकर क्रीडा मंडळ, नयन पाटील युवक प्रतिष्ठान यांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा. क्रीजचा हा बॉल लॉफ्ट केलाय पॉईंटच्या दिशेने. डीपमध्ये फिल्डर नव्हता, फिल्डर पोहोचेल तत्पूर्वी ओव्हर द रोप सर 4 रनसाठी आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक चौकार. एक दर्जेदार सुमधुर संगीत देखील आपण ऐकलं डीजे मास्टरच्या माध्यमातून. लाईन चांगली होती. थोडासा धीम्या गतीचा हा बॉल क्रिशने रिलीज केला. जसा टप्पा पडला फलंदाजाला प्रभावित केलं. थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळतो. राहुल स्ट्रायकिंग एंडला. गणेश शिंदे जो ॲज अ ओपनर बॅट्समन म्हणून मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बॅटच्या स्लाइडचा वेग, फिल्डर थोडासा दूर होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. फर्स्ट एड किट आणि पाणी घेऊन जा. रिलीज स्प्रे त्वरित घेऊन जा. रिलीज स्प्रे देखील घेऊन जा.
शेवटचा अंतिम बॉल क्रिश पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजीच्या मार्कवर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आलाय. गणेश शिंदे आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा अंतिम बॉल क्रिसच्या खात्यातील. गोलंदाज सज्ज होते. क्रिसचा हा बॉल बिगिट केलाय गणेशने. चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येस, इट इज अ सिक्सर. दोन ओव्हरचा खेळ. दोन षटकांचा खेळ झाला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 18 रन. स्पेल नंबर 3 आणि सलमान शेख आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजीच्या मार्कवर. अंडरम क्रिकेट बरोबरच ओव्हरम क्रिकेटमध्ये देखील भरपूर चांगली प्रगती सलमान शेखच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि गोलंदाज सलमान आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज राहुल आपल्याला पाहायला मिळतोय ज्याने एक चांगला फ्लाइंग राईट स्टार्ट दिला टीम गर्जना कोपरखेडने या टीमला. या बॉलवर पहिल्या बॉलवर आक्रमण जरूर केलंय. चेंडू चाललाय 6 रनसाठी. यस, इट इज अ सिक्सर. सलमानचं स्वागत केलं पहिल्या बॉलवर. क्रिश मात्रेचं देखील पहिल्या बॉलवर स्वागत केलं. तसंच स्वागत सलमान शेखचं देखील केलंय फलंदाज राहुलने. षटकाराने धावफलकाची गती वाढली. 24 रन आतापर्यंत होतात. टीम गर्जना 11 कोपरखेड या टीमच्या धावफलकावरती. बॉलर पुन्हा एकदा सलमान सज्ज होतोय. पुन्हा एकदा जसा टप्पा पडला थोडीशी उसळी घेणारा बॉल, परंतु त्या उसळीला पाठवून दिलंय एक दर्जेदार फटका. सिटी स्टार षटकार. ज्यांच्या संकल्पनेमुळे ही स्पर्धा या ठिकाणी साकार होताना आपल्याला पाहायला मिळाली. युथ आयकॉन ऑफ अग्रोही नयनजी पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राईज कालच्या दिवसापासून आपण पाहतोय. जो फलंदाज सलग 3 षटकार लगावतोय त्या फलंदाजाला 1000 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी दिले जाते त्यांच्या माध्यमातून. सलमान पुन्हा एकदा सज्ज होतोय. धीम्या गतीचा हा बॉल, परंतु या धीम्या गतीच्या बॉलला प्रत्युत्तर देऊ शकला नाही फलंदाज राहुल. सुरुवात जरूर चांगली करून दिली. सुरुवातीला 2 महत्त्वाचे विकेट गमावल्यानंतर एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करायची होती आणि ती चांगली पार्टनरशिप सध्याच्या घडीला आपल्याला चालू स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपल्या अनोख्या शैलीमध्ये सलमान शेखच्या विरुद्धामध्ये हा 3रा षटकार. तीन षटकार आले.
या गोलंदाजाच्या विरुद्धामध्ये, परंतु टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 36 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. 4 ओव्हरची मॅच. ओव्हर क्रमांक 3, शेवटचे 2 बॉल आतापर्यंत शिल्लक आहेत. तिसरे षटक मार्गस्थ असताना राहुल मात्र तारणार ठरतोय सध्याच्या घडीला टीम गर्जन 11 कोपरखेने या टीमसाठी. कारण ज्यावेळेस संघ अडचणीमध्ये असतो त्यावेळेस आपल्या टीमला सावरणं ही भूमिका प्रत्येक खेळाडूसाठी तेवढीच महत्त्वपूर्ण असते. कारण क्रिकेट हा खेळ एका खेळाडूचा नसून 11 खेळाडूंचा आहे. प्रत्येक खेळाडूला एक चांगलं योगदान आपल्या टीमसाठी द्यावं लागतं आणि तसंच चांगलं प्रात्यक्षिक राहुलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय. या बॉलवर समोरच्या दिशेने फटका खेळला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. माउंटन ड्यू डर के आगे जीत है. यस इट इज अ सिक्सर. हा षटकार पाहायला मिळतोय. संगीत आपण ऐकलं. सकाळच्या सत्राचा जर विचार केला ना तर सकाळच्या सत्रामध्ये प्रियदर्शनी बेलापूर या टीमने 2 सामने जिंकलेत. कालच्या दिवसामध्ये डॅनियल ब्रदर्स मच्छिंद्र स्मृती दारावी या टीमने मेगा फायनलमध्ये प्रवेश केलाय. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. फटका तर जरूर चांगला होता. टायमिंग चांगला आहे. चेंडू चाललाय पॉईंट स्वीपरच्या दिशेने डीपमध्ये. फिल्डर त्या ठिकाणी तैनात नव्हता. सर 4 रनसाठी या चौकार. या चौकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढली. 3 ओव्हरचा खेळ झाला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 46. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 46 लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर द 3rd ओव्हर कंप्लीट. आणि स्पेल नंबर 4 शेवटच्या षटकासाठी शुभम पाटीलला या ठिकाणी इन्व्हाइट केलं. यंदाच्या हंगामामध्ये भरपूर चांगली कामगिरी या खेळाडूच्या माध्यमातून असंख्य स्पर्धांमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. अनेक स्पर्धा या खेळाडूने आपल्या कौशल्याच्या जोरावर गाजवल्या आणि तोच खेळाडू शुभम पाटील आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज शुभम सज्ज होतोय. जसा टप्पा पडला उसी घेणारा हा बॉल त्याला थेट पाठवले लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लॉंग अँड हाय. आतापर्यंतचा तिसरा बॉलर आहे टीम मीत 11 जीवदानी बामणडोंगरी या टीमचा, ज्याचं स्वागत षटकाराने झालंय. षटकाराला सांघिक अर्धशतक कंप्लीट झालं. 52 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर. टार्गेट सेट करणारे ओव्हर गणेश शिंदे देखील इन ॲक्शन मोडमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ॲज अ ओपनर बॅट्समन म्हणून भरपूर चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून. या बॉलवर जसा टप्पा पडला पुन्हा एकदा फटक्याची पुनरावृत्ती केली लॉंग लेगच्या दिशेने. आणखीन एक मोठा प्रहार. 1 बाउन्स 4 रनसाठी. पण 56 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. चित्रपट सृष्टीमध्ये आपण अब तक 56 हा चित्रपट पाहिला. एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक त्यांच्या जीवनावर तो आधारित चित्रपट. नाना पाटेकर यांनी साकारलेली भूमिका. आखूड पद्धतीचा हा बॉल, परंतु या मोमेंटला टायमिंग चुकलं फलंदाजाचा. वेग बेताचा होता परंतु वेद यष्ट्यांचा होतोय. तिसरा फलंदाज गमावलाय टीम गर्जना 11 कोपरखेने. या टीमला हा तिसरा धक्का.
थँक्यू. 3 फलंदाज गमावल्यानंतर नवीन फलंदाज सचिन तांबे मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत एक अर्धशतक आपण पाहिले साहिल देवेकरच्या नावावर, परंतु 40 रनवर खेळतोय फलंदाज राहुल वांगडे. दुसरं अर्धशतक पाहायला मिळेल की अशी प्रतीक्षा आहे, परंतु आता मात्र शेवटचे 3 बॉल या षटकातले शिल्लक आहेत. 4 ओव्हरची मॅच आणि टार्गेट सेट करणारी ओव्हर. धीम्या गतीचा हा बॉल, परंतु या क्षणाला रनआउटची संधी जरूर आहे. फक्त एकच धाव या ठिकाणी ॲड होते. 1 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावलंय. जर एक षटकार एक चौकार जर बॅट्समनने लगावला तर या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक देखील आपल्याला पाहायला मिळेल राहुल वांगडेच्या नावावर. $57 रन आतापर्यंत होतात. आडव्या बॅटने स्ट्रोक येण्याचा प्रयत्न, परंतु या शराला एकच धाव या ठिकाणी ॲड होईल. 1 रनच्या साह्याने 58 रन आतापर्यंत होतात. शेवटचा अंतिम बॉल टार्गेट सेट करणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवर आक्रमण जरूर केलंय. चेंडू चाललाय 6 रनसाठी. या शेवटच्या बॉलवर येतोय हा षटकार आणि या षटकाराच्या साह्याने $64 रन झालेत. 65 रनचं टार्गेट असेल टीम मीत 11 जीवदानी बामणडोंगरी. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. ज्या जोडीने सातत्याने आपल्या अफलातून खेळीच्या जोरावर टीम जीवदानी बामणडोंगरी या टीमला वर्चस्वामध्ये ठेवणारी ही जोडी आपल्याला पाहायला मिळते.
बामणडोंगरी गावाचा प्रिन्स अर्थातच तकदीर पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर पवनदादा कोई यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तर गोलंदाज या ठिकाणी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज गणेश शिंदे आपल्याला पाहायला मिळेल. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकासाठी गणेश शिंदे यांना इन्व्हाइट केलं. 65 रनचं लक्ष्य. तकदीर पाटील आपल्याला पाहायला मिळेल. अनेक स्पर्धा या खेळाडूने गाजवल्या. मॅचला होती सुरुवात. येणारे 24 बॉल आणि 65 रनचं लक्ष्य. या लक्ष्याचा पाठलाग करत असताना ओव्हर द विकेट पहिला बॉल आडव्या बॅटने खेळायचा होता, परंतु थोडंसं प्रभावित केलं फलंदाज तकदीरला. परंतु या क्षणाला फक्त एकच धाव या बॉलवर कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळाली. स्कोरबोर्ड ओपन झालं आहे टीम मीत 11 जीवदानी बामणडोंगरी या टीमचं. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून अनेक मायबाप प्रेक्षक स्मार्ट मोबाईलवर, मेगा स्क्रीन टी व्हीवर ही स्पर्धा एन्जॉय करतात. त्या सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. अतिशय चांगलं कार्य संदीपजी पाटील व त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेमध्ये लाईव्ह टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेटचं ग्लॅमर वाढले. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत, दिल्लीपासून ते भारतापासून हजारो मैलवर असलेल्या दुबई देशामध्ये देखील टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ खेळला जातोय. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर होते, परंतु फक्त एकच धाव या ठिकाणी ॲड होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने 2 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अजून 63 धावा पूर्ण करायच्यात. येणाऱ्या 22 बॉलमध्ये कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी टीम मीत 11 जीवदानी बामणडोंगरी या टीमला हे टार्गेट पूर्ण करावं लागेल सामना जिंकण्यासाठी. खोलवर पद्धतीचा हा बॉल, परंतु एकच धाव. बॅकअप चांगलं मिळालं. शॉट फाईन लेगला फिल्डर होता. 22च्या स्वरूपाने 1 धाव ॲड होते. 3 धावा आतापर्यंत झाल्यात. 21 बॉलमध्ये अजूनही 62 धावा पूर्ण करायच्यात. या बॉलवर इन ॲक्शन मोडमध्ये आलाय फलंदाज शुभम पाटील. त्याच्या बॅटमधून येतोय हा दमदार स्ट्रोक 6 रनसाठी. यस, इट इज अ सिक्सर. षटकार आला तर मात्र खऱ्या अर्थाने नयनजी पाटील जे या स्पर्धेचे आयोजक आहेत त्यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज फलंदाज शुभम पाटीलला या ठिकाणी दिले जाईल. 2 षटकार लगातार आले. त्यानंतर एक नवचैतन्य गाठलं टीम मीत 11 जीवदानी बामणडोंगरी या टीमने. 15 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुन्हा एकदा आणखीन एक मोठा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो आणि सलग बॅक टू बॅक 3 षटकार शुभम पाटीलच्या माध्यमातून इन ॲक्शन मोडमध्ये बॅटिंग करत असताना 1 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतो आणि 1000 रुपये. त्यानंतर शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करेन की या स्पर्धेचे आयोजक आदरणीय नयनदादा पाटील आपल्या शुभ हस्ते त्यांचे अतिशय जवळचे मित्र उद्योजक पियुष कोई आणि उद्योजक पवन कोई या दोन्ही मान्यवरांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. आपल्या भारत देशाची परंपरा व महाराष्ट्राची संस्कृती, अतिथी देवो भव आणि पवन कोई आणि पियुष कोई यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी केला जाईल. या स्पर्धेचे मुख्य आयोजक नयनदादा पाटील यांच्या शुभ हस्ते रेशीम धाग्याने विणलेली मायेची प्रेमाची उबदार शाल, सौंदर्याचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन पियुष कोई यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतोय. त्यानंतर मी विनंती करेन की नयनदादा आपल्या शुभ हस्ते उद्योजक पवनजी कोई यांचा देखील सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. महाराष्ट्राचं वस्त्र अलंकार, रेशीम धाग्याने विणलेली मायेची प्रेमाची उबदार शाल, सौंदर्याचं प्रतीक, प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट देऊन पवनजी कोई यांचा देखील सन्मान या ठिकाणी होतोय.
एक ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 21 रन. गोलंदाज राहुल वांगडे आपल्याला पाहायला मिळेल. स्पेल नंबर 2 साठी त्याला आमंत्रित केलंय. पहिला बॉल लॉफ्ट केलाय. फटका चांगला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फिल्डर होता परंतु मिस फिल्डिंग त्याचा पुरेपूर फायदा घेतला फलंदाज तकदीरने. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. सतरा बॉल आणि 42 रनची गरज अजूनही आहे सामना जिंकण्यासाठी. हा बॉल येस इट इज अ वाईड बॉल. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केलाय. पंच आमच्यापर्यंत इशारा दर्शवतात वाईड बॉलचा. अजून 41 रन 17 बॉलमध्ये पूर्ण करायचे आहेत. ज्या प्रकारे सलग 3 षटकार आले शुभम पाटीलच्या माध्यमातून आणि धावफलकाला गती मिळाली टीम मिथ 11 जीवदानी बामण डोंगरी या टीमच्या. चला मॅच थोडीशी स्पीडली चालू ठेवा कारण अधिक सामने आपल्याला खेळवायचे आहेत. चला टीम या बॉलवर तकदीरच्या माध्यमातून पुल केलाय. पुल सक्सेसफुल. हा षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. 35 रनची गरज आता मात्र 16 बॉलमध्ये 35 रन पूर्ण करायच्यात. येणारे 16 चेंडू आणि 35 रन. येस इट इज अ वाईट. आणखीन एक अवांतर स्वरूपामध्ये एक धाव ॲड होते. अशा धावा रोकाव्या लागतील गोलंदाज राहुलला. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. कट केलाय. गलीच्या दिशेने चेंडू चाललाय डीप मध्ये. फिल्डर भरपूर वेगाने धावलाय. फिल्डर पोहोचेल तोपर्यंत ओव्हर द रोप 4 रनसाठी आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. हा चौकार. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओव्हर द विकेट. या बॉलवर पुन्हा एकदा पॉवरफुल ब्युटिफुल ग्लोरियस स्ट्रोक. येस इट इज अ सिक्सर. सुमधुर संगीत आपण ऐकलं परंतु तेवढ्याच ताकदीचा खेळ सध्याच्या घडीला करतोय आपल्या टीमसाठी. फलंदाज प्रिन्स ऑफ बामण डोंगरी तकदीर पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट केलाय. बॉटमॅनचा चांगला वापर केलाय. चेंडू चालला डीप पॉईंटच्या दिशेने. फिल्डर भरपूर वेगाने धावलाय. चांगली फिल्डिंग अजित यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. तत्पूर्वी एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये केलं आणि 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर 43 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. येणारे 13 बॉल आणि आता मात्र 22 रनची गरज. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. यस इट इज अ वाईट. पूर्णपणे दबाव तंत्रामध्ये आहे. या षटकामध्ये सामना थोडासा खुला केलाय फलंदाज तकदीर पाटील शुभम पाटीलने. अजून 21 रनची गरज 13 बॉलमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न परंतु एक सिंगल. फिल्डर थोडासा फंबल झाला होता. 1 रनच्या साह्याने सामन्याचे चित्र बदलून गेलं. येणारे चेंडू आहेत 12
आणि धावा पूर्ण करायच्या आहेत. येणारी 12 चेंडू आणि 20 रनची गरज. प्रति ओव्हरमध्ये 10 रनची सरासरी गाठावी लागेल टीम मित 11 जीवदानी बामणडोंगरी या टीमला. चला नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. या सामन्यादरम्यान जो संघ जिंकेल तो थेट लढत करेल टीम पशुमाई 11 गावदेवी वेहेले या टीमच्या अगेन्स्ट. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओव्हर द विकेट अमरचा पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर केलं स्वागत. पुन्हा एकदा आणखीन एक दर्जेदार मोठा प्रहार. तकदीरच्या बाटमधून येतोय हा षटकार. अकरा बॉलमध्ये 14 रनची गरज होती, परंतु या मोमेंटला डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. 10 बॉल आणि 14 रन अजूनही पूर्ण करायचे आहेत. फुलटॉस. क्रिकेटमध्ये या बॉलला माफी नसते. ही चुकी केली अमरने, परंतु या चुकीला माफी देणार नाही फलंदाज तकदीर पाटीलच्या बॅटमधून. आणखीन एक धमाकेदार षटकार. नऊ बॉलमध्ये 8 रनची गरज. तर चेंडूची पूर्तता करा. नऊ बॉल 8 रनची गरज. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. आडव्या बॅटने डीपमध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळते. फक्त एकच सिंगल. 8 बॉलमध्ये आता मात्र 7 रनची गरज. शुभम पाटील आणि तकदीर पाटील या सलामीवर फलंदाजाने आतापर्यंत भरपूर चांगला खेळ केलाय. कोलर पद्धतीचा हा बॉल, परंतु या क्षणाला नो बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. नो+1 फ्रीडची संधी असेल. फ्रीडची संधी असेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिले 2007 साली ऑक्टोबर महिन्यामध्ये फ्रीडचा बॉल आला आणि त्यानंतर प्रत्येक नो बॉलवर एक नवजीवन संजीवनी फलंदाजाला मिळत गेली. फ्रीडचा बॉल. अजूनही रन पूर्ण करायचे आहेत. 8 बॉलमध्ये 5. फ्रीडचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. सेकंड रनसाठी कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या या ठिकाणी पूर्ण होते.
7 बॉलमध्ये अजूनही 3 रनची गरज. समोरच्या दिशेने फटका केला आणि मॅच जिंकली टीम मीत 11 जीवदानी बामणडोंगरी या टीमने अवघ्या 18 बॉलमध्ये 65 धावांचं लक्ष्य त्यांनी पूर्ण केलं. लाजवाब बॅटिंग आणि या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच. चला टीम पशुबाई 11 गावदेवी वेहेले या टीमचं कॅप्टन आपण त्वरित टॉस साठी या. हॅलो, तर चला मॅन ऑफ द मॅच. या मॅचचा हिरो. तर लगेच आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. आणि शुभम आपण देखील या. 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 3 षटकार त्याच्या